नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. पैशाच्या वादातून धाकट्या भावाने मोठ्या भावाच्या छातीत खुपसला चाकू आणि पुढे घडले भयंकर. पिंपरी चिंचवड येथील घटना. पिंपरी चिंचवड मधील देहुगाव परिसरात पैशाच्या व्यवहारावरून सुरू झालेला कौटुंबिक वाद थेट खुनापर्यंत पोहोचल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. माळीनगर येथे राहणाऱ्या दोन सख्या भावांमध्ये झालेल्या जोरदार भांडणादरम्यान धाकट्या भावाने मोठ्या भावावर धारदार चाकूने वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी 20 वर्षीय संशयिताला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 24 वर्षीय विनायक राजेंद्र कुदळे आणि त्याचा धाकटा भाऊ घनश्याम हे दोघे एकाच खोलीत राहत होते. मंगळवारी पहाटे उसने दिलेल्या पैशाच्या परतफेडीच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर हा वाद हाणामारीपर्यंत पोहोचला. रागाच्या भरात घनश्यामने घरात असलेला भाजी कापण्याचा धारदार चाकू हातात घेतला आणि विनायकच्या छातीत वार केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी झालेला विनायक रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केलं. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच देहुगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा आणि प्राथमिक तपासानंतर संशयित घनश्यामला ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.